हॅलो, नमस्ते सर्वांना. तर कसे आहात तुम्ही? तर मी केलेली पापलेट कढी केलेली, मस्त अशी पातळशी पापलेट कढी बनवलेली. तर जरा पातळच ठेवलेली कारण भातावर खायला चांगली लागते. तर कशी बनवली तुम्हाला दाखवते. तर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर त्यासाठी मी मार्केटमधून 3 पापलेटं आणलेली, अशी ताजी पापलेटं भेटलेली. तर 2 पापलेटं मी फ्राय केलेली, त्याचा व्हिडिओ मी चॅनलला टाकला आहे, तो तुम्ही नक्की जाऊन बघा. आणि एक पापलेटचे असे पीस केलेले, त्याची मी आज कढी बनवते. तर पहिले स्वच्छ धुवून घेतली आणि त्याला असं मीठ लावून ना 10-15 मिनटं ठेवायचं. असं मीठ लावून ठेवल्यावर चांगली ती आतमध्ये मीठ लागतं त्यांना. नंतर कढीसाठी आपण वाटण करूया. त्यासाठी मी 1 वाटी खोबरं घेतलं, ओलं खोबरं घेतलं आणि 4-5 अशा लसूणच्या पाकळ्या आणि 2 मिरच्या घेतल्या. ह्या बेडगी मिरच्या आहेत, त्या मी अर्धा तास ना पाण्यामध्ये ठेवलेल्या. आणि हा हिरवा मसाला म्हणजे लाल तिखट 2 चमचे घालते. तर हा आमचा घरगुती मसाला असतो. आणि 1 चमच मी हळद टाकते. आणि थोडीशी ना त्यामध्ये ना कोथिंबीर टाकायची. वाटणामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली की ना चव जरा चांगली लागते. आणि 1 चमच सुके धणे टाकते. 1 चमच सुके धणे टाकले. आता हे ना थोडंसं पाणी घालून ना मिक्सरला त्याची बारीकसं हे लावून घ्यायचं. हे बघा मिक्सरला मी लावून घेतलं आहे. असं बारीकसर लावलं आहे, जाडसर नाही ठेवायचं, बारीकच लावून घ्यायचे वाटण. नंतर आपण फोडणीला घालूया. फोडणीसाठी मी 1 कांदा कापला आहे, बारीकसा कांदा कापून घेतला आहे आणि कढीपत्ता थोडा आणि कोथिंबीर कापून घेतली. तर मी 2 चमचे तेल घालते. तेल चांगलं गरम झालं ना की त्यामध्ये थोडं कढीपत्ता घालायचा. कढीपत्ता भाजला ना की त्यामध्ये कांदा घालून घेऊया. कांदा पण लालसर होईपर्यंत भाजून घेऊया. कांदाचा लालसर झाला पाहिजे. थोडी वाफ येते ना त्यामुळे जरा कॅमेऱ्यामध्ये कशी धुरकट दिसत आहे त्यामुळे. आणि थोडीशी कोथिंबीर घालते फोडणीला, नंतर थोडीशी वरून घालते थोडीशी. तर हे भाजलं आहे, कांदा सगळं भाजलं आहे व्यवस्थित. त्यामध्ये आता मी वाटण केलं ना ते घालून घेते. वाटण घालून घेतलं आणि 2 मिनटं असं तेलामध्ये परतून घ्यायची. आता हे वाटणाचंच पाणी आहे मिक्सरमध्ये, तेच मी थोडंसं घालते. मग मी थोडी पातळत केली आहे, त्यामुळे थोडंसं मी अजून 1 ग्लास, मला घट्ट वाटते म्हणून 1 ग्लास पाणी घालून घेणार. हे बघा मी 1 ग्लास पाणी घातलं आहे, म्हणजे त्याबरोबर चवीप्रमाणे मीठ घालायचं. चवीप्रमाणे मीठ घाला. आणि हे बघा मी मीठ लावून ठेवले आहे ना, त्याला आता मी स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि ते नंतर मी कढीमध्ये घालणार आहे. तेव्हा कढीला उकळी आली आहे, मस्त अशी उकळी आली. त्यामध्ये आता मी 4-5 अशा कोकम टाकते. आम्ही जास्त करून मच्छीला कोकमच जास्त वापरतो, कधी चिंच नाही वापरत. आणि अशीच कढीला उकळी आल्यानंतरच आपण त्यामध्ये ना असे पापलेटचे असे पीस कापले ते घालून घ्यायचे. आणि त्यावर झाकण ठेवून ना 5-6 मिनटं आपण शिजून घेऊया. जास्त नाही वेळ लागणार, 5 मिनिट ठेवलं तरी शिजून येणार. हे बघा 5-6 मिनिट झाली आहे. आता मी झाकण काढून बघते, तर आता आपली कढी तयार झाली आहे. बघा शिजलेस, बघा मच्छी शिजली आहे आता. हे बघा आपली कढी तयार झाली आहे. अशा प्रकारे तुम्ही करून पहा, तुम्हाला नक्की आवडणार. आणि आवडल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सबस्क्राईब करा. आता थोडी वरून अशी कोथिंबीर घालायची. गॅस मी बंद केला आहे. बघा तयार आहे आपली पापलेटची कढी. थँक्यू.